आने वाला प्रभु नामे लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक दिन मिलकर के प्रभु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने कृपा दी आणि देवाची कृपा आहे की आपल्याला पुन्हा एकदा एकत्र मिळून प्रभूचं नाम उंच करण्याची संधी दिली। प्रभु उपस्थित कितना बड़ा आनंद आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये किती मोठा आनंद आहे। प्रभु ने हमारे जीवन में कितना बड़ा उपकार किया आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये किती मोठा उपकार केला है ना। हम हमेशा उस उपकार के लिए प्रभु को धन्यवाद देते हैं आणि नेहमी प्रभूच्या उपकाराकरता आपण प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे। प्रभु ने इस पीढ़ी में हमको बचाया आणि या पिढीमध्ये प्रभूने आपल्याला वाचवलं। तो आज भी हम प्रभु का वचन से सीखेंगे। आजही प्रभूच्या वचनाच्या द्वारे आपण शिकूया। उसके आधार में पढ़ना चाहता हूँ दूसरा पत्रोस उसका पहला अध्याय 1 से 11 वचन। दूसरे पेत्र त्याचा पहिला अध्याय 1 ते 11 वचन। शमौन पतरस की ओर से जो यीशु मसीह का दास और प्रेरित है उन लोगों के नाम जिन्होंने हमारे परमेश्वर और उद्धारकर्ता यीशु मसीह की धार्मिकता द्वारा हमारे समान बहुमूल्य विश्वास प्राप्त किया है। परमेश्वर की और हमारे प्रभु यीशु मसीह की पहचान के द्वारा अनुग्रह और शांति तुम्हें बहुतायत से बढ़ती जाए, क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य में सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है हमें उसी की पहचान के द्वारा दिया है, जिसने हमें अपनी ही महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है, जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है, ताकि इनके द्वारा तुम उस सड़ाहट से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है ईश्वरीय स्वभाव के संभागी हो जाओ। इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ और समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ, क्योंकि यदि ये बातें तुम्हें वर्तमान रहे और बढ़ती जाए तो तुम्हें हमारे प्रभु यीशु मसीह की पहचान में निकम्मे और निष्फल न होने देगी, क्योंकि जिसमें ये बातें नहीं वह अंधा है और धुंधला देखता है और अपने पिछले पापों से धुलकर शुद्ध होने को भूल बैठा है। इस कारण हे भाइयों, अपने बुलाए जाने और चुन लिए जाने को सिद्ध करने का भली भांति यत्न करते जाओ, क्योंकि यदि ऐसा करोगे तो कभी भी ठोकर न खाओगे, वरन इस रीति से तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। बहुत लंबा भाग है आणि खूप मोठा भाग आहे। हम लोग बहुत बार वचनों से ध्यान किया है आणि पुष्कळ वेळा या वचनाच्या द्वारे आपण मनन केलंय है ना। एक आशीषदायक मृत्यू हर एक लोग चाहता है आणि एक आशीर्वादित मरण प्रत्येकाला इच्छा आहे। आज का पीढ़ी में आशीषदायक मृत्यू बोलेगा तो क्या है? आणि आजच्या पिढीमध्ये आशीर्वादित मरण म्हटलं म्हणजे काय आहे? प्रभु में मरना आणि प्रभु मध्ये मरण। मतलब अपन मतलब अगर कोई प्रकार का हमें खून बहाना पड़े, मार खाना पड़े, आग में जलकर मरना पड़े, है कैसे भी हो, प्रभु में मरना हो है सबसे बड़ी बात। आणि आपलं रक्त देवा लागेल किंवा आपल्याला मार खावा लागेल, पीडा सहन कराव्या लागतील किंवा काही करावं लागलं, पण आपण प्रभूमध्ये मरणं हे महत्त्वाचं आहे। प्रकाशित वाक्य 14 अध्याय का 13 वचन। प्रकटीकरण 14 अध्याय त्याचं 13 वचन। फिर मैंने स्वर्ग से यह शब्द सुना, लीक जो मृतक प्रभु में मरते हैं वे अब से धन्य है। आत्मा कहता है हाँ, क्योंकि वे अपने सारे परिश्रम से विश्राम पाएंगे और उनके कार्य उनके साथ हो लेते हैं। प्रियो, हमें मरने से पहले प्रभु में होना चाहिए आणि मरणाच्या अगोदर आपण प्रभूमध्ये राहायला पाहिजे। एक हम प्रभु में मरेगा, नहीं तो पाप में मरेगा। आणि एकच आहे, एक तर आपण प्रभूमध्ये मरू नाही तर पापामध्ये मरू है ना। प्रभु का वचन सुनने के समय में हर एक लोगों को एक आमंत्रण प्रभु देता है आणि प्रभूचं वचन ऐकत असताना प्रभू प्रत्येकाला एक आमंत्रण देतो है ना। जो लोग अभी तक उद्धार नहीं पाया आणि ज्या लोकांचं अजूनपर्यंत तारण नाही झालं यो उनको प्रभु आमंत्रण दे रहा है आणि 93 प्रभू त्यांना आमंत्रण देत आहे। आज भी कम से कम तो मेरे लिए अपना दिल दे दे आणि कमीत कमी आज तरी तो आपलं हृदय प्रभूला दे। आपको मालूम है, मतलब हम लोग प्रभु का आगमन की बहुत निकटता में है आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण खूप जवळ आहोत। तो निकटता में दुनिया में क्या होने वाला
आणि प्रभूच्या आगमनाच्या जवळ जगामध्ये काय होणार आहे? है ना, यीशु मसीह अपने आगमन के बारे में जब चेलों को समझाया आणि येशू ख्रिस्ताने आपल्या आगमनासंबंधाने जावळेला शिष्यांना सांगितलं, तो उसमें सबसे पहला जो आगमन का चिन्ह में क्या बताया? आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्या आगमनाच्या चिन्ह संबंधाने काय म्हटलं? क्या बोला? मतलब भूकंप होगा, अकाल होगा, क्या बोला? जाति जाति पर, हाँ। राज्य राज्य पर चढ़ाई करेगा। हाँ, ये है, ये नहीं प्रभु का आगमन का पहला चिन्ह। आणि प्रभूच्या आगमनाचं पहिलं चिन्ह हे नाहीये, फिर क्या है? मग काय आहे? है? हाँ, उत्तर मतलब मत्ती 24 अध्याय का 3-4 वचन। मध्ये त्याचा 24 अध्याय 3 आणि 4 वचन। जब वह जैतून पहाड़ पर बैठा था, हाँ, तो चेलों ने एकांत में उसके पास आकर कहा, हाँ, हमें बता कि ये बातें कब होगी? हाँ, तेरे आने का और जगत के अंत का क्या चिन्ह होगा? हाँ, यीशु ने उनको उत्तर दिया, हाँ। सावधान रहो, हाँ। कोई तुम्हें भरमा में न पाए। हाँ, इसका मतलब सबसे पहले प्रभु का आगमन से पहले क्या होगा? भरमाने वाला काम चलेगा, आणि प्रभूच्या आगमनाच्या अगोदर सगळ्यात पहिले काय होईल? लोकांना फसवण्याचं काम होईल। है ना। कहीं भी जाएगा तो वहां पर मतलब हमें सत्य वचन मना करते हुए झूठा बात बोलेगा तो स्वागत करेगा, सच्चा बात बोलेगा तो स्वागत नहीं करेगा। आणि मग आपण कुठेही गेलो आणि परमेश्वराचं वचन जर सांगितलं तर आपला स्वीकार होणार नाहीये, पण आपण खोट्या गोष्टी जर त्यांना सांगितलं तर मग आपलं स्वागत होईल। बहुत भयानक एक समय पे आणि खूप भयंकर अशी वेळ आहे। मतलब बहुत प्रकार मतलब झूठे बातों को प्रचार करते हुए सच्चे लोगों को भी भरमाएगा। आणि खोट्या गोष्टीचा प्रचार करत जे सत्यवर चालणारे लोक आहेत त्यांनाही फसवतील। उसका 5 वचन पढ़ना। आणि त्याचं 5 वचन वाचा। क्योंकि बहुत से ऐसे होंगे हाँ, जो मेरे नाम से आकर कहेंगे, हाँ, मैं मसीह हूँ, हाँ, और बहुतों को भरमाएंगे। हाँ, बोलने का मतलब कि देखो हम भी क्रिस्ती है, तुम हमारी बात मानो, हमारे पीछे चलो, ऐसा बोल करके बहुत से झूठे लोग आएगा। आणि मग आम्ही सुद्धा ख्रिस्ती आहे, आम्ही जे सांगतो ते तुम्ही ऐका आणि आमच्या पाठीमागे चला असं सांगणारे पुष्कळ खोटे ख्रिस्ती लोक येतील। अभी प्रेरितों का समय में भी ऐसे बहुत लोग थे, आणि प्रेषितांच्या वेळेमध्ये सुद्धा खूप असे लोक होते। है ना। पत्रोस भी अपना पत्रोस उसका दूसरा अध्याय का पहला वचन में कहता है, आणि दुसरे पेत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये सुद्धा पेत्र अशा प्रकारे सांगतो, इस प्रकार उन लोगों में झूठे भविष्यवक्ता थे, हाँ। इसी प्रकार तुम्हें भी झूठे उपदेशक होंगे। तुम्हें भी झूठे उपदेश तुम्हारे बीच में आकर के काम करेगा। आणि खोटे जे शिक्षक आहेत ते तुमच्यामध्ये येऊन काम करतील। प्रियो, हमको ये बात को जानना है कि ये सब चेतावनी बाइबल में दिया हुआ है। आणि आपण या सर्व गोष्टी जाणायला पाहिजे की याची चेतावणी जी आहे ती बायबल मध्ये दिलेली आहे। हमें प्रभु का सत्य वचन सीखने के लिए कितना इच्छा होना चाहिए, आणि प्रभूचं सत्य वचन शिकण्याकरता आपल्याला किती जास्त इच्छा राहायला पाहिजे। है ना। वे लोग यीशु मसीह के नाम से आकर के भरमाए, आणि ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येऊन फसवतील। है। देखो हमारे भी यीशु मसीह है, इसलिए हमारे द्वारा बड़े बड़े काम होता आणि बघा आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे म्हणजे आमच्याद्वारे मोठे मोठे कार्य होत आहे। है ना। वो लोग सिर्फ वचन बोलता, लेकिन हमारे द्वारा बहुत बड़े चिन्ह चमत्कार होता। आणि ते लोक फक्त वचन सांगतात पण आमच्याद्वारे मोठे चिन्ह चमत्कार होतात। देखा, मतलब उनको वचन का गौरव नहीं, लेकिन चिन्ह चमत्कार का गौरव जरूर है। आणि त्यांना वचनाचं महत्व नाहीये पण चिन्ह चमत्कार याला ते खूप जास्त महत्व देतात। तो इसमें बहुत लोग बड़े आराम से भाग जाएंगे, आणि याच्यामध्ये खूप लोक खूप आरामशीर फसल्या जातील। लेकिन उस दिन आणि त्या दिवशी प्रभु उनको नहीं स्वीकारे। आणि प्रभू त्यांचा स्वीकार करणार नाही। आपको सबको मालूम, मत्ती 7 अध्याय का 22-23 वचन, मग ते त्याचा 7 अध्याय त्याचं 22-23 वचन। यही लोगों के बारे में वहां पर प्रभु कहता है। आणि याच लोकांसंबंधाने प्रभू असं म्हणत आहे, उस दिन बहुत से लोग मुझसे कहेंगे, हे प्रभु, क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की और तेरे नाम से दुष्ट आत्मा को नहीं निकाला और तेरे नाम से बहुत से आश्चर्य कर्म नहीं किए? तब मैं उनसे खुलकर कह दूंगा, मैंने तुमको कभी नहीं जाना, हे कुकर्म करने वालों, मेरे पास से चले जाओ। देखा,
कितना भयंकर बात होती है। आणि किती भयंकर गोष्ट आहे है ना, ये इन दिनों में बहुत ज्यादा बढ़ते जा रहा है करके हम लोग देख सकते हैं। आणि या दिवसामध्ये अशा घटना ज्या आहेत त्या खूप जास्त वाढत आहे, आपण पाहू शकतो। कई विश्वासी लोग भी उसमें बढ़ जाएगा आणि त्याच्यामध्ये पुष्कळ विश्वासणारे सुद्धा बहकून जातील, क्योंकि उनका जोर बढ़ते जा रहा है, कारण त्यांचा जोर वाढत आहे, संख्या बढ़ते जा रहा है, त्यांची संख्या वाढत आहे। इसलिए कई विश्वासी लोग भी सच्चा विश्वास छोड़ देगा, आणि म्हणून पुष्कळ विश्वासणारे सुद्धा त्यांचा खरा विश्वास त्याग करतील, क्योंकि उन लोगों को चिन्ह चमत्कार पर ज्यादा भरोसा करेगा। कारण ते लोक त्या चिन्ह चमत्कारावर जास्त भरोसा ठेवतील। तो ऐसा लोगों को प्रभु भी आखिर में छोड़ देगा। आणि अशा लोकांना शेवटी प्रभु सुद्धा सोडून देईल। जरा कलवत बात है ना, आणि किती भयंकर गोष्ट आहे। हमें प्रभु का सत्य वचन को कैसा थामा रहना चाहिए, आणि देवाचं सत्य वचन आपण कशा प्रकारे पकडून ठेवायचंय, सच्चा शिक्षण में बना रहना कितना जरूरी बात है। आणि खऱ्या शिक्षणामध्ये स्थिर राहणं किती गरजेचं आहे। क्योंकि वचन में ये सारा चेतावनी हमको दिया है, आणि वचनामध्ये सर्व प्रकारच्या चेतावणी आपल्याला दिलेल्या आहे। दूसरा थिस्सलुनीकियों दूसरा अध्याय है उसका 9 से 12 वचन, दुसरा थिस्सलुनीकरांचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 9 ते 12 वचन। उस अधर्मी का आना शैतान के कार्य के अनुसार सब प्रकार की बुद्धि सामर्थ्य और चिन्ह और अद्भुत काम के साथ और नाश होने वालों के लिए अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया। देखा, उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया। सत्य क्या? प्रभु का वचन, आणि प्रभूचं वचन, प्रभु का सत्य वचन से प्रेम नहीं किया, आणि प्रभूच्या सत्य वचनावर त्यांनी प्रेम केलं नाही। ये सत्य वचन को स्वीकारेगा तभी उनका उद्धार होगा। आणि प्रभूच्या सत्य वचनाचा स्वीकार केला तरच त्यांचं तारण होईल। वहाँ पर आगे लिखा है, आप पढ़ रहा हूँ, जिससे उनका उद्धार होगा। देखा, मतलब वो सत्य से प्रेम किया, अगर सत्य को मानता, सत्य को स्वीकारता, उनका उद्धार हो जाता। आणि त्यांनी जर सत्याचा स्वीकार केला असता, त्याला मानलं असतं तर त्यांचं तारण झालं असतं। मैंने ये वचन को स्वीकारने से उनका उद्धार होना था। आणि वचन त्यांनी स्वीकारलं असतं तर त्यांचं तारण झालं असतं। बोलेगा तो एक प्रकार यीशु मसीह, आणि वचन म्हटलं म्हणजे तर एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आहे। परंतु उन लोगों ने वचन कई बार सुना, उनको सत्य वचन उनको अच्छा नहीं लगा, आणि त्यांनी वचन पुष्कळ वेळा ऐकलं पण ते सत्य वचन त्यांना नाही आवडलं। इसलिए क्या हुआ, म्हणून काय झालं, ऐसा लोगों के जीवन में प्रभु क्या करने वाला है, आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रभु काय करणार आहे। इसी कारण हाँ, परमेश्वर उनमें एक झटका देने वाली सामर्थ को भेजेगा। यो कितना भयंकर बात है, कैसा सामर्थ भेजेगा। झटका देने वाली सामर्थ। अब देखो, है परमेश्वर का वचन को तुच्छ करके, सत्य वचन को इनकार करके, अनसुनी करके, उसको सम्मान ना करने वालों का जीवन में प्रभु क्या करेगा, झटका देने वाली सामर्थ। एक उनको एकदम पलटने वाला एक सामर्थ भेजेगा। आणि म्हणजे देवाच्या वचनाला तुच्छ जाणता ते प्रभूला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही किंवा त्याला मानत नाहीये, अशा लोकांमध्ये परमेश्वर जे आहे त्यांना भ्रमामध्ये पाडणारी एक आत्मा त्यांच्यामध्ये पाठवेल की ते त्यांना एकदम उलट पुलट करेल। हाँ, वो लोग क्या करेगा, झूठ की प्रतीति करेगा, आणि त्या खोट्या गोष्टींवर ते विश्वास ठेवतील। आज आप देखना, अपने लोगों को प्रभु अच्छा अवसर देता, आणि आज तुम्ही बघा किती लोकांना प्रभू चांगली संधी देतो, लेकिन सत्य वचन को लोग छोड़ देता, आणि सत्य वचन ते नाकारतात। यो कितना भयानक बात है। आणि प्रेरणो किती भयंकर गोष्ट आहे। आज हम सच्चा शिक्षण को चाहता है क्या, आणि खरं शिक्षण आपल्याला आवडतं का, है ना, मतलब प्रभु में बना रहने के लिए हमारी इच्छा है क्या, आणि प्रभू मध्ये राहण्याची आपली इच्छा आहे का, है ना, इस जीवन में प्रभु का महिमा करना हमारा लक्ष्य है क्या, आणि या जीवनामध्ये प्रभूचा गौरव करणं हा आपला उद्देश आहे का। यो सत्य वचन को थामा रहना। प्रेरणो देवाचं सत्य वचन जे आहे ते पकडून ठेवा। अगर आप प्रभु का वचन को छोड़ देगा, आणि प्रभूच्या वचनाला जर तुम्ही नाकारलं तर ऐसा लोगों पर प्रभु एक दूसरा आत्मा भेजेगा, आणि अशा लोकांमध्ये प्रभू एक वेगळा आत्मा पाठवेल, फिर वो सत्य वचन कभी नहीं विश्वास करेगा, आणि मग त्या सत्य वचनावर ते कधी विश्वास ठेवणार नाही, झूठ बातों पर विश्वास करेगा, आणि मग खोट्या गोष्टींवर ते विश्वास करतील। आज ये काम इन दिनों में हो रहा है, आणि हे काम या दिवसांमध्ये होत आहे। आज लोगों में इस प्रकार का कार्य प्रभु कर रहा है, आणि लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कार्य प्रभू करत आहे। तो मतलब याचा अर्थ प्रभु कभी भी आ सकता है। प्रभू केव्हा पण येऊ शकतो। प्रियो, आज
हम लोग विश्वास में कायम रहने का कारण वास्तव में क्या है? आणि आज आपण विश्वासामध्ये स्थिर राहण्याचं कारण काय आहे? है ना, ये सत्य वचन को चाहता है आणि आपल्याला हे सत्य वचन पाहिजे. सत्य वचन को चाहने वालों को प्रभु क्या करेगा? आणि जे सत्य वचनाची इच्छा धरतात त्यांना प्रभु काय करेल? है ना, दूसरा थिस्सलुनीकियों 3रा अध्याय है, उसका 3रा वचन. दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याचं 3रं वचन. परंतु प्रभु विश्वास योग्य है, हाँ. वह तुम्हें दृढ़ता से स्थिर करेगा हाँ. और उस दुष्ट से सुरक्षित रखेगा. देखा प्रियो, प्रभु का वचन मानने वालों को प्रभु दुष्ट से सुरक्षित रखेगा. आणि जे देवाच्या वचनाचं पालन करतात त्यांना प्रभू दुष्टापासून वाचवेल. ये प्रभु का हमारे लिए वायदा है. आणि हे प्रभूचं आपल्याकरता अभिवचन आहे. है ना, प्रभु का सत्य वचन का हमें भूख प्यास कभी भी बुझना नहीं. आणि प्रभूच्या सत्य वचनाची तहानभूक आपली कधी विझू नये. हमें दाम देना ही पड़ेगा. आणि आपल्याला किंमत ही मोजावीच लागेल. है ना, प्रभु का बुलाहट का योग्य जीवन मिलाना. आणि प्रभूच्या आचरणास योग्य असं जीवन जगा. प्रभु अपना वचन और वायदा में विश्वास योग्य है. आणि प्रभू आपल्या वचनामध्ये विश्वास योग्य आहे. भगवान में जो यहूदा का पत्र है उसका 24 वचन में, आणि यहूदाचं पत्र त्याच्या 24 वचनामध्ये, जो तुम्हें ठोकर खाने से बचा सकता है. देखा तुम्हें ठोकर खाने से बचा सकता है. आणि जो तुम्हाला ठेच लागण्यापासून वाचू शकतो. हम लोग बड़े आराम से ठोकर खा सकता था, आणि खूप आरामशीर आपल्याला ठेच लागू शकली असते. लेकिन प्रभु के प्रति, प्रभु का सत्य वचन के प्रति जो हमारा दिल में भूख प्यास है वो देख करके प्रभु हमको बचाता है. आणि प्रभू संबंधाने आणि प्रभूच्या सत्य वचना संबंधाने आपल्या मनामध्ये जी काही अनुभव आहे त्याच्यामुळे प्रभू आपल्याला सोडवतो किंवा वाचवतो. तो आज हमारे जीवन में हमारे आत्मिक अवस्था कहाँ है? आणि आज आपल्या जीवनामध्ये आपली आत्मिक अवस्था कुठे आहे? सही प्रकार में एक विश्वास का जीवन बिताता है क्या? आणि एका योग्य प्रकारे विश्वासाचं जीवन मी जगतो का? अभी यहाँ पर पत्रोस का ये पत्र बहुत सुंदर पत्र है. आणि पेत्राचं हे पत्र जे आहे ते खूप सुंदर पत्र आहे. पत्रोस उसका दूसरा पत्रोस का पहला अध्याय का पहला वचन पढ़ेंगे. आणि दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याचं पहिलं वचन. जीवन पत्रस की ओर से जो यीशु मसीह का दास और प्रेरित है. देखिए यहाँ पर वो बोलता है कि मैं कौन है? मैं यीशु मसीह का गुलाम है और मुझे दिया हुआ जिम्मेवारी प्रेषित का है. आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचा गुलाम आहे आणि मला दिलेली जबाबदारी जी आहे ती प्रेषित म्हणून आहे. हाँ बोलेगा तो प्रभु की ओर से मैं भेजा हुआ है. आणि प्रभूकडून मी पाठवलेला आहे. तो इस परंतु मैं प्रभु का गुलाम है. आणि मी प्रभूचा गुलाम आहे. आगे उन लोगों के नाम, उन लोगों के नाम जिन्होंने हमारे परमेश्वर हाँ. और उद्धारकर्ता यीशु मसीह की हाँ. धार्मिकता के द्वारा हाँ. हमारे समान हाँ. बहुमूल्य विश्वास प्राप्त किया है. ओ देखिए उसका वो प्रयोग वाला, आप देखिए एक मछली पकड़ने वाले व्यक्ति वो उसका ज्ञान से नहीं लिख रहा है, आत्मा का सामर्थ्य में लिख रहा है. आणि मासा पकडणारा जो व्यक्ती आहे तो आपल्या ज्ञानाच्या द्वारे नाही लिहित आहे तर आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये हे सर्व लिहित आहे. ये किसको लिख रहा है? आणि हे कुणाला लिहित आहे? हमारे समान बहुमूल्य विश्वास प्राप्त किया हुआ लोगों को लिख रहा है. आणि आमच्याप्रमाणे बहुमूल्य विश्वास ज्यांनी प्राप्त केला त्यांच्या संबंधाने तो लिहित आहे. हमें मिला हुआ विश्वास कैसा विश्वास है? आणि आपल्याला मिळालेला विश्वास जो आहे तो कशा प्रकारचा विश्वास आहे? बहुमूल्य विश्वास है. आणि बहुमूल्य असा विश्वास आहे. मन में ये विश्वास मिला हुआ लोगों के लिए पत्रोस पत्र लिख रहा है. बहुमूल्य हमारे समान बहुमूल्य विश्वास पाया हुआ लोगों के लिए. आणि आमच्या प्रमाणे बहुमूल्य विश्वास ज्यांना मिळालेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी पेत्र जो आहे तो पत्र लिहित आहे. है ना, वो प्रयोग कई बार पत्रोस उस पत्री में करता है. आणि हा शब्द प्रयोग जो आहे तो पुष्कळ ठिकाणी त्याच्या पत्रामध्ये तो करत आहे. उसका 4 वचन में ऐसा एक प्रयोग है. आणि दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये सुद्धा असा शब्द प्रयोग आहे. के द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञा दी. बहुमूल्य और बहुत बड़ी प्रतिज्ञा, बहुमूल्य और बहुत बड़ी प्रतिज्ञा दिया. आणि खूप मोठ्या आणि बहुमूल्य असे प्रभूने आपल्याला प्रतिज्ञा दिलेल्या आहे. अब मालूम है ये जो विश्वास ये प्रभु की ओर से दान है. आणि विश्वास जो आहे तो प्रभूच्या द्वारे दान आहे. दान है बोल करके उसका मूल्य नहीं है, ऐसे भी नहीं. आणि दान आहे म्हणून त्याला काही मोल नाही असं नाही. यीशु मसीह में विश्वास करना ये कभी भी कोई भी मनुष्य की मानव सामर्थ्य के द्वारा कभी नहीं.
आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं कुठल्याही मनुष्याच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या द्वारे नाहीये. ये विश्वास का स्रोत स्वयं परमेश्वर है. आणि या विश्वासाचा स्रोत स्वतः परमेश्वर आहे. है ना. प्रभु ने जब आपको सबको मालूम यूहन्ना 6 अध्याय का 44 वचन में यीशु मसीह ने कहा, आणि योहान 6 अध्याय त्याच्या 44 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, मैं तेरे पास नहीं आ सकता जब तक पिता जिसने मुझे भेजा है उसे खींच न ले. देखा, पिता खींच करके पुत्र के पास लाएगा, तभी एक व्यक्ति पुत्र पर विश्वास कर सकता. आणि जोपर्यंत पिता आकर्षित नाही तोपर्यंत एक व्यक्ती पुत्रावर विश्वास ठेवू शकत नाही. ये विश्वास का स्रोत पिता है. आणि या विश्वासाचा जो स्रोत आहे तो पिता आहे. पिता पुत्र को विश्वास करने के लिए हमें विश्वास देता है. आणि पिता जो आहे पुत्रावर विश्वास ठेवण्याकरता आपल्याला विश्वास देतो. पुत्र के पास लेकर आने का अर्थ, आणि पुत्राकडे घेऊन येणं याचा अर्थ पिता की ओर से हमें पुत्र पर विश्वास करने के लिए अनुग्रह देता. आणि पित्याच्या द्वारे पुत्रावर विश्वास ठेवण्याकरता पिता आपल्यावर कृपा करतो. क्योंकि पुत्र पर विश्वास करते बिना हमारा उद्धार नहीं होगा. आणि पुत्रावर विश्वास ठेवल्याखेरीज आपलं तारण नाही होत. तो पुत्र के पास पिता लाने के टाइम पर पुत्र पर विश्वास करने का वो विश्वास भी पिता देता. आणि मग ज्या वेळेला पिता पुत्राच्या जवळ एखाद्या व्यक्तीला घेऊन येतो त्या वेळेला पुत्रावर विश्वास ठेवण्याकरता सुद्धा कृपा जी आहे तो पिता देतो. वो हम एबीसी 29 अध्याय 8-9 वचन पढ़ेगा तो वो बात स्पष्ट मिलेगी. आणि फिसकाराचं पत्र 2 अध्याय आणि 8 आणि 9 वचन जर आपण वाचलं तर ती गोष्ट आपल्याला स्पष्ट होईल. बहुत सरल रूप में, बहुत अच्छा रीति में आपको ये बात समझना. आणि खूप सरळ रीतीने तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट समजून घ्या. जिसको भी इस जीवन की यात्रा में प्रभु यीशु पर विश्वास करने के लिए ये जो अनुग्रह मिला है, वास्तव में उनको मिला वो विश्वास बहुमूल्य विश्वास है और उसका स्रोत पिता है. आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकरता कृपा मिळालेली आहे, खरोखर ती कृपा जी आहे ती बहुमूल्य आहे आणि ती पिता परमेश्वराच्या द्वारे आहे. क्योंकि विश्वास के द्वारा अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है और यह तुम्हारी ओर से नहीं वरन परमेश्वर का दान है. हाँ, देखा, मतलब ये विश्वास परमेश्वर का दान है. आणि हा जो विश्वास आहे तो परमेश्वराचं दान आहे. कितने लोगों ने समझा? आणि किती लोकांना हे समजलं? अभी आपको मालूम है, इधर ही बैठ करके कितने लोग वचन सुन रहे हैं. आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी किती लोक वचन ऐकत आहे ना. परंतु ये वचन, कितना वचन लोगों में विश्वास में बदलता. आणि किती लोकांच्या जीवनामध्ये हे वचन विश्वासामध्ये रूपांतरित होतं. बहुत गहरा बात है आणि खूप गहन गोष्ट आहे. और अभी आपको मालूम है विश्वास का आने का मार्ग वचन है. आणि विश्वासामध्ये येण्याचा मार्ग देवाचं वचन आहे. वो तो आपको रोमियो 10:17 में आपको मालूम है. रोम त्याचं 10 अध्याय 17 वचन तुम्हाला ठाऊक आहे. विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. हाँ, ठीक है, विश्वास सुनने से. आणि विश्वास जो आहे तो ऐकल्याच्या द्वारे. क्या सुना? काय ऐकलं? परमेश्वर का वचन. प्रभूचं वचन. प्रभु ने भेजा हुआ वचन, प्रभु का वचन सुनना पड़ेगा. तो ये बहुत बड़ा गौरव का बात है. आणि देवाचं वचन ऐकणं म्हणजे हे खूप गौरवाची गोष्ट आहे. आप कहाँ पर आया तुम्ही कुठे आलात और आप क्या सुन रहे हैं? आणि तुम्ही काय ऐकत आहात? है ना, आपका जीवन को बदलने वाला वचन, आणि तुमचं जीवन बदलणारा देवाचं वचन. ये वचन विश्वास से स्वीकारेगा तब आपका जीवन में एक नया जन्म हो जाएगा. आणि हे वचन तुम्ही विश्वासाने ज्या वेळेला स्वीकाराल त्या वेळेला तुमच्यामध्ये नवा जन्म होईल. आपका उद्धार हो जाएगा. तुमचं तारण होईल. लेकिन शैतान की ऋषि क्या है? आणि सैतानाचा उद्देश काय आहे? आप प्रभु का वचन पर ध्यान ना दें. आणि तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देऊ नये. है ना, आज दिन भर जो भी गुजरा उन बातों पर ध्यान करें. आणि दिवसभरामध्ये जे काही झालं, ज्या घटना आपल्या जीवनामध्ये झाल्या त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. बॉस ने क्या बोला था? आणि साहेबांनी काय बोललो? मेरे साथ काम करने वाले ने मेरे को कैसा मला झटका दिया. आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी कशा प्रकारे मला झटका दिला. दिन भर जो भी गुजरा ऐसा बातों पर उनका ध्यान खींच कर लिया था. आणि दिवसभरामध्ये माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना झाल्या त्या सर्व घटना ज्या आहेत त्या डोळ्यासमोर राहतात. मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, पहली बात, आप कहाँ पर आ गया इतना समझो. आणि पहिली गोष्ट तुम्ही कुठे आलाय हे समजून घ्या. आपको यहाँ पर कौन लेकर आया उसको भी सोचो. आणि तुम्हाला या ठिकाणी कोण घेऊन आलं याच्यावरही विचार करा. है ना, ये अनंत जीवन का वचन है.
आणि हे सार्वकालिक जीवनाचं वचन आहे ये वचन प्रभु हमको क्यों सुना रहा है? आणि हे वचन प्रभू आपल्याला का सांगत आहे? हम प्रभु की इच्छा जाने आणि आपण प्रभूची इच्छा जाणावी और उसके मार्ग पर चले। आणि त्याच्या मार्गावर आपण चालावं। ये हल्का बात नहीं। आणि ही साधारण गोष्ट नाहीये। जब हम भजन सुन रहे हैं तो प्रभु को सुन रहे हैं। आणि ज्या वेळेला आपण वचन ऐकतो त्यावेळेला आपण प्रभूला ऐकत आहोत। हम प्रभु को कैसे सुनना चाहिए? आपण प्रभूला कसं ऐकायला पाहिजे? बिना ध्यान करके सुनना चाहिए। आणि किती लक्ष देऊन आपण ऐकायला पाहिजे ना। आज भी लोगों को प्रभु का ज्ञान नहीं, प्रभु का कोई गौरव नहीं, इसलिए कोई बातों को तुच्छ कर देता। आणि आजही लोकांना प्रभूचा गौरव नाही म्हणून प्रभूच्या वचनाला ते तुच्छ करतात। ऐसे नहीं करना। असं नाही करायचंय। आप इसको बहुत सिरियसली समझो आणि याला पण तुम्ही खूप गांभीर्याने समजून घ्या। बहुत ध्यान करके सुनना आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या। मतलब भजन कैसे सुनना? आणि देवाचं वचन आपण कशा प्रकारे ऐकायचं आहे? यशाया 66 का दूसरा वचन आणि यशायाचा 66 अध्याय त्याचं दुसरं वचन। परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा जो दीन और खेदित मन का हो और मेरा वचन सुनकर थरथराता हो। देखा, अगर आपके ऊपर प्रभु का दया दृष्टि आपके ऊपर पड़ने के लिए आप चाहते हैं तो, आणि तुमच्या देवाची दया दृष्टी तुमच्यावर यावी अशी तुमची इच्छा आहे तर आप सोचो एक पोलीस इंस्पेक्टर आणि एक पोलीस इन्स्पेक्टर आपके ऊपर गुस्सा किया आणि तुमच्यावर तो चिडला, क्या होगा? काय होईल? डर जाएगा, तुम्ही घाबरून जाल क्योंकि अगला पुलिस आया तपड़ा होगा आणि मग त्याच्यानंतर कदाचित तो एक फटका मारेल। तो इतना ऐसे नहीं, इथे असं नाही, प्यार से प्रेमाने। सोने वालों को भी बोलते बसो, आणि जे झोपणारे त्यांना सुद्धा प्रेमाने म्हणतो झोपू नका। एक बार उनके पास जाकर ऐसा हिलाऊंगा, आणि एकदा त्यांच्या जवळ जाऊन एकदा असं त्यांना हलवेल, अच्छा लगेगा। चांगलं वाटेल का? प्रभु का वचन कैसे, मतलब कैसे सुनने वालों पर प्रभु का दया आएगा? आणि देवाचं वचन कशा प्रकारे ऐकणारे आहे त्यांच्यावर दया होईल। डरते हो आणि जो भीत कापत देवाचं वचन ऐकतो त्यांच्यावर दया होईल। प्रभु उन पर दया उंडेलेगा आणि प्रभू त्यांच्यावर दया होते। बोलेगा तो वो व्यक्ति का मन प्राप्त हो जाएगा, आणि मग त्या व्यक्तीचं मन परिवर्तन होईल, वो भी जाएगा आणि तो वाचेल। इतना अच्छा बात। किती चांगली गोष्ट आहे। आज भी हम लोग मानो जैसा सुनना चाहिए वैसा ना सुनने से प्रभु का कार्य हमारे जीवन में नहीं हो रहा है। आणि जसं आपण ऐकायला पाहिजे तसं न ऐकल्या कारणाने देवाचं कार्य आपल्यामध्ये होत नाही। हमको मिलने वाला विश्वास, कैसे विश्वास बोला? आपल्याला मिळणारा विश्वास आहे तो कसा विश्वास आहे? बहुमूल्य विश्वास। आणि तो बहुमूल्य विश्वास आहे। हमारे में ये प्रयोग हमारे लिए बहुत समझने वाला बात है। आणि हा जो शब्द प्रयोग आहे आपल्याकरता समजणारी गोष्ट आहे। हमें मिला वो छुटकारा कैसा है? आणि आपल्याला मिळालेली मुक्ती कशी आहे? बहुमूल्य छुटकारा। आणि बहुमूल्य मुक्ती आहे। कैसे लिखा? पहला पत्रोस पहला अध्याय उसका 18-19 वचन। पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 क्योंकि वचन। तुम जानते हो कि तुम्हारा निकम्मा चाल चलन जो बाप दादों से चला आता है उससे तुम्हारा छुटकारा चांदी सोने अर्थात नाशवान वस्तुओं के द्वारा नहीं हुआ पर निर्दोष और निष्कलंक मेमने अर्थात मसीह के बहुमूल्य लहू के द्वारा हुआ। कैसा हुआ? आणि कसं झालं? बहुमूल्य लहू। आणि बहुमूल्य रक्त, मतलब उस लहू का एक बूंद का दाम हम लोग कभी समझ नहीं सकता। आणि त्या रक्ताच्या एका थेंबाची किंमत जी आहे ते कधी आपण कल्पना नाही करू शकत। साधारण डेयरी में एक व्यक्ति में कितना लीटर लहू रहता? आणि साधारण रीतीने एका मनुष्यामध्ये किती लिटर रक्त राहतं? मेड्स लोग नहीं है आणि इथं नर्स नाहीये का कोणी? मेडिकल लोग, आणि मेडिकल 5.5 लीटर लहू रहता आणि 5.5 लिटर रक्त राहतं। ठीक है ना? एक व्यक्ति में नॉर्मल 5.5 लीटर लहू रहता आणि एका व्यक्तीमध्ये साधारण रीतीने 5.5 लिटर रक्त राहतं। यीशु मसीह का एक बूंद लहू का दाम, मतलब हम लोग जिंदगी भर बोलेगा तो उससे भी बहुत दाम, एक बूंद का। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या एका थेंबाची किंमत जी आहे ते आपण आयुष्यभर जरी बोलत राहिलो तरी सुद्धा ती कमी आहे। यीशु मसीह ने अपना पूर्ण लहू बहाया आणि येशू ख्रिस्ताने आपलं संपूर्ण रक्त ते जे आहे ते सांडवलं। एक व्यक्ति का शरीर में मतलब आखिरी बूंद लहू तो तुम्हारे हृदय में रहता, आणि एका व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटला थेंब जो आहे त्याच्या हृदयामध्ये राहतो, है ना? मतलब वो रक्त पूर्ण खत्म होने के बाद में
पानी आता। आणि ते रक्त सगळं संपल्यानंतर त्याच्यानंतर पाणी येतं। तो यीशु मसीह का संपूर्ण लहू बहाने के बाद में पानी आया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण रक्त बाहेर आल्यानंतर पाणी आलं। अभी वो 5.5 लीटर लहू का दाम बोल रहा, एक समुद्र का लहू का दाम नहीं बोल सकता। अभी वो उतना लहू का दाम हम लोग कैसे तुम्हाला सोच सकता। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या एका थेंबाची किंमत आपण सांगू शकत नाही, तर मग 5.5 लिटर रक्ताचं किंमत कसं सांगणार। आज भी वो लहू फ्रेश है, फ्रेश। आणि अजूनही ते रक्त एकदम ताजा आहे, जैसा अभी भाव वैसा। आणि जसं आता सांडवलं असं है ना, हम लोगों का लहू मानो बहेगा तो कुछ देर के बाद में वो क्या होता, जाम हो जाता। आणि आपलं रक्त जर सांडलं तर काही वेळानंतर काय होतं, ते गोठून जातं, सुकून जातं। पापी लहू है, आणि आपलं रक्त जे आहे ते पापी आहे, इस लहू में पाप है, आणि या रक्तामध्ये पाप आहे। तो इसलिए मानव एकदम मानव जाम हो जाता, आणि सूख जाता। आणि ते रक्त जे आहे ते सुकून जातं। यीशु मसीह का लहू कभी सूखता नहीं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त कधी सुकत नाही, अनंत काल तक नहीं सूखता। अनंत कालापर्यंत ते कधी सुकत नाही। आज भी यीशु मसीह के लहू हमारे लिए उपलब्ध है, आणि आजही प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याकरता उपलब्ध आहे। इसलिए हम उस लहू का सहारा लेता। आणि म्हणूनच आपण त्या रक्ताचा आश्रय घेतो। हमारा जीवन का विजय रहस्य यीशु का लहू है। आणि आपल्या जीवनाचा विजयाचा रहस्य प्रभु येशू ख्रिस्ताचं रक्त आहे। शैतान कुछ भी हमारे ऊपर हो, तुम ऐसा किया था, ऐसा किया था, ऐसा कुछ भी बात बोलकर आएगा तो हम तुरंत क्या बोलता है, शैतान तू झूठा है, तू हारा हुआ है, मैं यीशु मसीह की लहू से धोया गया। आणि मग सैतान येईल आणि आपल्यावर दोषारोप लावेल, तू असं केलं, तू तसं केलं, तू हे पाप केलं, ते पाप केलं। आपण त्याला काय म्हणायचं की सैताना तू खोटा आहे, कारण का की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मला सर्व माझी पाप धुतल्या गेली। हमारा कोई भी पाप याद दिलाते हुए शैतान कभी कभी आ सकता है, आणि आपले कुठल्या प्रकारचे पाप आपल्याला दाखवून सैतान कधी कधी येऊ शकतो। तो हमें क्या बोलना, आणि त्यावेळेला आपण काय म्हणायचे, क्योंकि मैंने ये विश्वास किया मेरी पापों के लिए प्रभु यीशु का लहू बहाया। आणि मी हा विश्वास केला की माझ्या पापांकरता प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडवलं, और उस लहू से यीशु मसीह ने मुझे खरीदा, आणि त्या रक्ताच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने मला विकत घेतलं, और वो लहू मेरा पापों को धोकर शुद्ध किया। आणि ते रक्त माझं पाप धुणं शुद्ध करतं। ये सब बात वचन है, आणि हे सगळे वचन आहे ना। पहला पत्रोस 12 अध्याय का 19 वचन में हमने पढ़ा कि उसका बहुमूल्य लहू से हमें छुटकारा मिला। आणि पहिले पेत्र पहिला अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती मिळाली। यूहन्ना 12 अध्याय का 7 वचन का भी पाठ में लिखा है, उसका यीशु मसीह की लहू हमें सारे पापों से धोकर शुद्ध करता। आणि पहिला योहान पहिला अध्याय त्याच्या 7 वचनाच्या शेवटी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपले सर्व प्रकारचे पाप धुवून शुद्ध करतो। ये कौन बोल सकता, आणि कोण म्हणू शकतो, ये सब लोग नहीं बोले। आणि हे सगळे नाही म्हणू शकत। जिसको उद्धार का अनुभव है, आणि ज्याला तारणाचा अनुभव आहे, जिसको ये सत्य वचन पर विश्वास है, आणि ज्याला देवाच्या सत्य वचनावर विश्वास आहे। दूसरे को 4 का 13, दुसरे करंथीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 13 वचन, जो विश्वास करता है वो जरूर बोलेगा। आणि जो विश्वास करतो तो निश्चितच बोलेल। क्या बोलेगा, आणि तो काय म्हणेल, प्रभु यीशु के लहू की मैं खरीदा हुआ हूँ, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी विकत घेतलेलो आहे। मैं आज यीशु मसीह का हूँ, आणि आज मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे। जो यीशु मसीह का है उसके ऊपर कोई भी दोष नहीं लगा सकता। आणि जो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे त्याच्यावर कोणी दोष लावू शकत नाही। ये सब विश्वास की घोषणा है। आणि या सर्व विश्वासाची घोषणा आहे। आपने प्रभु पर विश्वास किया है, आणि तुम्ही प्रभूवर विश्वास केलाय, प्रभु का संतान है, आणि तुम्ही प्रभूचे पुत्र झाला, आप पाप क्षमा पाया है, आणि तुम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे। आज आप स्वर्ग का नागरिक है, आज तुम्ही स्वर्गाचे नागरिक आहात। ये सब प्रभु का वचन आपको बताता है, आपको विश्वास करता है। आणि हे सगळं देवाचं वचन तुम्हाला सांगता आणि या गोष्टीवर तुम्ही विश्वास करता। वचन की बाहर का बात आप विश्वास नहीं करता, आणि वचनाच्या बाहेरच्या गोष्टी तुम्ही विश्वास नाही करत, परंतु वचन में कहा हुआ बात आप पूरा विश्वास करता। आणि वचनामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींवर तुम्ही विश्वास करता। इसलिए आपको कोई धोखा नहीं दे सकता, आणि म्हणूनच तुम्हाला कोणी फसवू शकत नाही। इसलिए मैंने शैतान लाने वाला परीक्षा पर विजय प्राप्त करने वाला विश्वास, वो विश्वास को जो पहला पत्रोस 12 अध्याय का 7 वचन में हम बताता है, पढ़ता है। आणि पहिले पेत्र पहिला अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, ये इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास जो आग से तये हुए नाशवान सोने से भी कहीं अधिक बहुमूल्य, देखा बहुमूल्य, वो अंडरलाइन करना, बहुमूल्य मतलब समझ में आया। जो व्यक्ति परीक्षा के समय में
प्रभु यीशु मसीह में विश्वास करके प्रभु यीशु का मैं हूँ ये बात गवाही देने वाला वो परख में विजय पाता और वो परख में विजय पाने वाला उस व्यक्ती का विश्वास बोलता है बहुमूल्य विश्वास. आणि मग ज्या वेळेला एका व्यक्तीच्या जीवनामध्ये परीक्षा येते आणि त्या परीक्षेमध्ये तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्या परीक्षेवर विजय प्राप्त करतो त्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्याला म्हटलं जातं बहुमूल्य विश्वास. मतलब एक विश्वासी के जीवन में होने वाला परीक्षा पर पार होना बहुमूल्य विश्वास है. आणि एका व्यक्तीच्या जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षेवर विजय प्राप्त करणं हा बहुमूल्य विश्वास आहे. पत्रोस की भाषा में हमारे समान बहुमूल्य विश्वास पाया हुआ है करके हमारे जीवन में आने वाला परीक्षाओं में हमें सिद्ध करना है. आणि मग पेत्राच्या भाषेमध्ये आपल्याला मिळाला जो बहुमूल्य विश्वास आहे तो म्हणजे काय की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला परिपूर्ण बनवणं आहे. कितने लोग समझ में आ रहा है? आमेन. ये विश्वास हमारे में है ना. आणि हा विश्वास आपल्यामध्ये आहे ना. यीशु मसीह के पास आने से अभी हमारा अवस्था बदल गया. आणि येशू ख्रिस्ताच्या जवळ आल्याने आपली अवस्था बदलली है ना. मतलब यीशु मसीह हमको एक नया पद भी दिया. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला एक नवीन पद दिलं. है ना. जब पहला पत्रोस दूसरा अध्याय का 4 से 6 वचन आणि पहिले पेत्र दुसरा अध्याय 4 ते 6 वचन. उसके पास आकर हाँ। जिसे मनुष्य ने तो निकम्मा ठहराया हाँ। परंतु परमेश्वर के निकट चुना हुआ हाँ। और बहुमूल्य जीविता पत्थर है. अब यीशु मसीह कौन है? यीशु मसीह बहुमूल्य और जीवित पत्र है. आणि येशू ख्रिस्त बहुमूल्य आणि जिवंत दगड आहे. तुम भी आप जीवित पत्थर के समान. देखा अभी हम लोग भी कौन बन गया? जीवित पत्थर. जीवित पत्र बन गया. आणि आपणही आता जिवंत दगडाप्रमाणे झालो. तो एक प्रकार हम परमेश्वर की दृष्टि में बहुमूल्य जीवित पत्र है. आणि आपण परमेश्वराच्या दृष्टीने एक जिवंत दगड आहोत. इतना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. यो प्रभु में विश्वास किया हुआ लोग प्रभु के सामने कितना मूल्यवान है. आणि प्रभूवर विश्वास करणारे लोक प्रभूच्या समोर किती बहुमूल्य आहे. है ना. प्रभु उनको बोलता है तुम मेरे लिए मूल्यवान है. आणि प्रभू त्यांना असं म्हणतो की तुम्ही माझ्याकरता बहुमूल्य आहात. प्रभु ने हमें नाम लेकर बुलाया. आणि प्रभूने आपल्याला आपलं नाव घेऊन बोलवलं. है ना. 43 का पहला वचन में लिखा है. आणि यशा त्याचा 43 अध्याय त्याच्या पहिल्या वचनाच्या शेवटच्या भागात मैंने तुझे नाम लेकर बुलाया. हाँ तुमको मैंने नाम लेकर बुलाया. तू मेरा है. हाँ तुम मेरा ही. हाँ देखा तुम मेरा ही है. आणि तुला मी नाव घेऊन बोलवलं तू माझाच आहे. हम लोग वो बात सुनने के लिए हमारे दिल में कितना आनंद उमड़ना चाहिए. आणि गोष्ट आपण ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये किती आनंद व्हायला पाहिजे. प्रभु हमें नाम लेकर के बुलाया प्रियो. आणि प्रभूने आपल्याला आपलं नाव घेऊन बोलवलंय. बहुत सुंदर बात है. खूप सुंदर गोष्ट आहे. हमको भविष्य में एक नया नाम मिलने वाला है. आणि भविष्यामध्ये आपल्याला एक नवीन नाव भेटणार आहे. फिलहाल अभी हमारा नाम लेकर के प्रभु ने हमें बुलाया. आणि आता आपल्याला आपलं नाव घेऊन प्रभूने बोलवलंय. हो इसलिए हम प्रभु के पास आया. आणि म्हणूनच आपण प्रभूच्या जवळ आलो. इतना सुंदर बात है. आणि किती सुंदर गोष्ट आहे. प्रभु हमारा नाम जानता है. आणि प्रभूला आपलं नाव ठाऊक आहे. हो आज हम एक सच्चा विजय जीवन बिताएगा तो आणि आज जर आपण खरं विजय जीवन जगलो तर भविष्य में प्रभु हमें एक नया नाम दे करके नया नाम से पुकारेगा. आणि भविष्यामध्ये प्रभू आपल्याला एक नवीन नाव देईल आणि त्या नवीन नावाने आपल्याला बोलवेल. वो आपको मालूम हम लोगों ने पिछले दिन में प्रकाशित वाक्य के दूसरा अध्याय का 16-17 वचन में पढ़ा था. प्रगटीकरण त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 16-17 वचनामध्ये आपण मागील दिवसामध्ये वाचलो होतो. लेकिन यहाँ पर अभी विषय क्या है कि जो प्रभु के लिए जो मूल्यवान लोग हैं उनके प्रति यहाँ पर दूसरा पत्रोस उसका पहला अध्याय का 4 वचन में पत्रोस क्या कहता. दुसरे पेत्र पहिला अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये पेत्र काय म्हणतो. हाँ देखा बहुमूल्य और बहुत बड़ी प्रतिज्ञाएं दिया है. आणि खूप मोठी आणि बहुमूल्य अशा प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहे. क्या प्रयोग है भाई. आणि काय तो शब्द प्रयोग आहे. हमारे लिए बहुत से प्रभु ने प्रतिज्ञाएं वायदाएं दिया है. आणि प्रभूने आपल्याला खूप असे वचन दिलेली आहे. किसके लिए दिया. आणि ते कशाकरता दिलेले आहे. मतलब ये बहुमूल्य विश्वास पाया हुआ प्रभु की मंडली के लोगों के लिए. आणि बहुमूल्य विश्वास प्राप्त केलेल्या प्रभूच्या मंडळी करता. अभी आप सोचो अभी मतलब हमारे जैसा मतलब इतना धन्य अवस्था में और कोई भी पीढ़ी के लोग पहुंच पाया. आणि आपल्यासारख्या धन्य अवस्थेमध्ये कुठल्या पिढीमध्ये लोक पोहोचू शकले का. पुराना नियम में
श्रेष्ठ लोक भविष्याचा लोक आहे आणि जुन्या करारामध्ये श्रेष्ठ लोक जे संदेष्टे ते आहे भविष्यदत्ताओं में सबसे श्रेष्ठ है यूहन्ना बपतिस्मा देने वाला आणि संदेष्टांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे योहाना बाप्तिस्मा देणारा यूहन्ना बपतिस्मा देने वाला भी प्रभु की चुने हुए मानव मंडली की लोगों के सामने कुछ नहीं आणि योहाना बाप्तिस्मा देणारा देवाच्या निवडलेल्या मंडळी समोर काहीच नाही ना वो खुद ऐसा गवाही देता ना आणि तो स्वतः अशी साक्ष देतो यूहन्ना का सुसमाचार उसका 3 अध्याय का 29 वचन आणि योहान त्याचा 3 अध्याय त्याचं 29 वचन कि दुल्हन है वही दूल्हा है परंतु दूल्हे का मित्र जो खड़ा हुआ उसकी सुनता है दूल्हे के शब्द से बहुत हर्षित होता है अब मेरा यह हर्ष पूरा हुआ है ओ क्या यूहन्ना यहाँ पर बोलता है प्रियो आणि या ठिकाणी योहान काय म्हणत आहे हम लोगों ने ध्यान से सुना वचन आणि तुम्ही ते वचन लक्ष देऊन ऐकलं का जिसका दुल्हन है वो दूल्हा है आणि ज्याची ती नवरी आहे तिला तो नवरदेव आहे दुल्हन कौन है आणि वधू कोण आहे मंडळी और दुल्हा कौन है आणि वर कोण आहे प्रभु यीशु मसीह प्रभू येशू ख्रिस्त और यूहन्ना कौन है आणि योहान कोण आहे उसका मित्र है त्याचा मित्र आहे देखा यूहन्ना को सिर्फ उनका मित्र बनने का पदवी तक ही आ सका आणि योहान जो आहे तो फक्त मित्र होण्याच्या पदापर्यंतच पोहोचू शकला परंतु प्रभु ने हमें उससे भी कितना बड़ा पदवी में लाया आणि प्रभूने आपल्याला त्याच्याही पेक्षा किती मोठ्या पदामध्ये आणलं है ना यूहन्ना उसका आवाज सुनकर के आनंदित हो गया आणि योहान जो आहे त्याचा आवाज ऐकून आनंदी झाला यूहन्ना बोलता है कि मेरा आनंद पूरा हुआ आणि मग योहान म्हणतो की माझा आनंद पूर्ण झाला आज आप आनंद में पूर्ण है आज तुम्ही आनंदामध्ये पूर्ण आहात हमारा आनंद हमें पूर्णता अवस्था में कब आएगा आणि आपला आनंद परिपूर्ण केव्हा होईल कोई यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय उसका 11 वचन पढ़ना योहान 15 अध्याय 11 वचन मैंने बताते इसलिए कही है कि मेरा आनंद तुम में बना रहे मेरा आनंद तुम में बना रहे और तुम्हारा आनंद पूरा हो जाए देखिए प्रभु का आनंद हमारे में पूरा होने का प्रभु ने प्रबंध किया है आणि प्रभूचा आनंद आपल्यामध्ये पूर्ण होण्याकरता प्रभूने पद्धती तयार केलेली आहे प्रभु चाहता है कि प्रभु की आनंद हमारे में पूरा हो जाए आणि प्रभूची इच्छा आहे की प्रभूचा आनंद आपल्या ठाई पूर्ण व्हावा परंतु वो आनंद आज हमारे में पूरा है आणि तो आनंद आज आपल्यामध्ये पूर्ण आहे का हम प्रभु के आनंद को पूर्ण रूप में अनुभव पा रहा है आणि प्रभूच्या आनंदाची परिपूर्णता आपण समजून घेत आहे कब पूर्ण होगा आणि प्रभूचा आनंद आपल्या ठाई केव्हा पूर्ण होईल थोड़ा अभी उसका एक छाया में प्रभु ने एक बात बताया बहुत अच्छा आप लोग ध्यान से सुन रहे हैं उसका 10 वचन पढ़ना आणि त्याचं 9-10 दोनों पढ़ना 9 आणि 10 वचन वाचा जैसे पिता ने मुझसे प्रेम रखा वैसा ही मैंने तुमसे प्रेम रखा मेरे प्रेम में बने रहो यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे तो मेरे प्रेम में बने रहोगे जैसा कि मैंने अपने पिता की आज्ञाओं को माना है और उसके प्रेम में बना रहता हूँ प्रियो सबसे बड़ी बात है अगर हम प्रभु का प्रेम में बना रहेगा तभी हमें वो आनंद पूर्ण में आएगा आणि मग ज्या वेळेला ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहू त्याच वेळेला त्या आनंदाची परिपूर्णता आपल्या ठाई होईल बहुत बड़ी बात है खूप मोठी गोष्ट आहे यीशु मसीह हमेशा पिता का प्रेम में बना रहा येशू ख्रिस्त नेहमी पित्याच्या प्रेमामध्ये राहिला हमेशा वो आनंदित था आणि म्हणून तो नेहमी आनंदित होता हमारा भी जीवन में हम उस यीशु मसीह की आज्ञाओं में बना रहेगा हम भी हमेशा आनंदित रहेगा आणि आपणही प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहू तर आपण आनंदित राहू इतना धन्यवाद है किती धन्य गोष्ट आहे तो अभी इतना मूल्यवान वायदाएं प्रभु ने हमें दिया है आणि एवढे मोठे मोठे अधिवचन प्रभूने आपल्याला दिलेले आहे वो 4 वचन वापस एक बार पढ़ना दूसरा पत्रोस पढ़ा देगा 4 वचन दुसरे पेत्र पहिला अध्याय 4 वचन पुन्हा एकदा वाचा जिनके द्वारा उसने हमें बहुमूल्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है ताकि इनके द्वारा ताकि इस प्रतिज्ञाओं के द्वारा तुम उस तनाव से छूटकर जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है ईश्वरीय स्वभाव के संभागी हो जाओ ये सारे वायदाएं प्रभु ने किस लिए हमको दिया आणि सगळे अभिवचन प्रभूने आपल्याला का दिली ईश्वरीय स्वभाव का हमें भागीदार बनने के लिए आणि ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी होण्याकरता उस पुराना उस सड़ा हुआ स्वभाव में ना जाने के लिए आणि आपल्याला त्या कुजलेल्या स्वभावामध्ये परत न जाण्याकरता
यो प्रभु ने हमें कितनी प्रकार का वायदा दिया। आणि प्रेरणो प्रभूने आपल्याला कितीतरी प्रकारची अभिवचनं दिली। प्रभु ने क्या बोला? प्रभूने काय म्हटलं? जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ हूं। आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। प्रभु ने हमें दिया वायदा है ना। आणि प्रभूने आपल्याला दिलेलं अभिवचन आहे ना। ये हल्का बात है? आणि ही साधारण गोष्ट आहे का? हल्का बात नहीं। आणि ही साधारण गोष्ट नाही। और योहन्ना 14:3 में प्रभु ने क्या बोला? योहान 14 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं? क्या मैं हूँ वहाँ तुम भी रहने के लिए फिर से आकर के मैं तुम्हें ले जाऊंगा। आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही असावं याच्याकरता मी पुन्हा येईल आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल। ये वायदा है ना। आणि हे अभिवचन आहे ना। यो प्रभु का एक एक वायदा इतना भारी वायदा है। आणि प्रणव प्रभूचं एक एक अभिवचन किती मोठं आहे ना। वो वायदाओं को हम लोग अगर माना ध्यान करते रहेगा तो। आणि ती अभिवचनं जर आपण मनन करत राहिलो तर मैंने आपको बोला 8,100 वायदा है। आणि मी तुम्हाला सांगितलं 8,100 अभिवचन आहे। ये सारे वायदाओं को हमें वचन से ढूंढ कर निकाल करके अपनाना शुरू करना। आणि सगळी जी आपल्याला मिळालेली अभिवचन आहे ती वचनाच्या द्वारे शोधून याला आत्मसात करा। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आपको एक दिन में कितना वायदा प्राप्त कर पाएंगे? आणि एका दिवसामध्ये तुम्ही किती अभिवचन प्राप्त करू शकाल? बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। एक बात आपको बताना चाहता हूँ। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो। हर एक दिन हमें परखना है कि मैं प्रभु का कितना वायदा को प्राप्त कर पाया। आणि दररोज आपण स्वतःला पारखायचं की प्रभूची किती अभिवचनं मी प्राप्त करू शकलो। ये वायदे क्यों दिया? आणि ही अभिवचनं प्रभूने आपल्याला का दिली? है ना। अभी जैसा अभी प्रभु ने बोला जैसा मैं हूँ वैसा तुम भी बन जाए। आणि प्रभूने असं म्हटलं जसा मी आहे तसं तुम्ही पण होऊन जा। या यीशु मसीह के आगमन में जैसे वो है वैसा मुझको देखेगा तो हम उसके समान हो जाएगा। आणि मग प्रभूच्या आगमनामध्ये जसा तो आहे तसं आपण त्याला पाहू आणि मग त्याच्या समान होऊन जाऊ। ये वायदा हमको दिया आणि हे अभिवचन प्रभूने आपल्याला दिलं। लेकिन एक बात है, एक गोष्ट आहे हर एक वायदा के साथ एक जिम्मेवारी भी है। आणि प्रत्येक अभिवचनासोबत आपल्याला एक जबाबदारी सुद्धा आहे। अभी ये वायदा देने के साथ हमें जिम्मेवारी क्या दिया? आणि या अभिवचनासोबत आपल्याला जबाबदारी काय दिली? पहला योहन्ना 3:2 में प्रभु कहता है। पहिलं योहान 3रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये असं प्रभु म्हणतो, हाँ। अब हम परमेश्वर की संतान हैं हाँ। और अभी तक यह प्रकट नहीं हुआ हाँ। कि हम क्या कुछ होंगे। हाँ। इतना जानते हैं हाँ। कि जब वह प्रकट होगा हाँ। तो हम उसके समान होंगे हाँ। क्योंकि उसको वैसा ही देखेंगे हाँ। जैसा वह है। हाँ। और जो कोई उस पर यह आशा रखता है। हाँ देखा, जो कोई उस पर आशा रखा भी प्रभु आएगा हम उसके समान हो जाएगा, ये प्रभु का वायदा है। आणि प्रभू येईल आणि आपण त्याच्या समान होऊन जाऊ हे प्रभूचं अभिवचन आहे। लेकिन ये वायदा पा करके पहाड़ के तो मिल गए बोल करके ऐसे खुशी बनाते मत रहना। आणि आपल्याला हे अभिवचन मिळालं आणि म्हणूनच तुम्ही आनंद नका करत बसू। आनंद होना चाहिए, आनंद व्हायला पाहिजे। लेकिन साथ ही साथ वहां पर थोड़ा जिम्मेवारी दिया। आणि त्याच्यासोबत प्रभूने आपल्याला काही जबाबदारी दिली। वो क्या है? ती काय आहे? हाँ। वह अपने आप को हाँ। वैसा ही पवित्र करता है हाँ। जैसा वह पवित्र। हाँ, ये बहुत बड़ी बात है। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। हर एक पवित्र लोग जानने का। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने हे जाणायचंय। प्रभु ने हमें जो वायदा दिया, आणि प्रभूने आपल्याला जे अभिवचन दिलं, प्रभु अपना वायदा जरूर पूरा करेगा। आणि प्रभू आपलं अभिवचन निश्चितच पूर्ण करेल। प्रभु का हर एक वायदा हाँ है, कभी ना नहीं। आणि प्रभूचा प्रत्येक अभिवचन हा आहे, त्याच्यामध्ये नाही नाहीये। प्रभु ने हमारा उद्धार किया आणि प्रभूने आपलं तारण केलं, ये भूतकाल में हो गया। आणि हे भूतकाळामध्ये झालं। परंतु वर्तमान काल में हम लोग उस पाप की उस सामर्थ्य के साथ रोज लड़ करके विजय प्राप्त करते हुए आगे बढ़ना है। आणि वर्तमान काळामध्ये पापाच्या सामर्थ्यावर विजय प्राप्त करत आपल्याला पुढे चालायचंय। पाप की सजा से छुटकारा हो गया, पापाच्या शिक्षेपासून आपल्याला मुक्ती मिळाली, परंतु पाप का सामर्थ्य से छुटकारा अभी तक नहीं मिला। आणि पापाच्या सामर्थ्यापासून अजूनपर्यंत मुक्ती नाही मिळाली। वो सामर्थ्य हमें गुलाम बनाने की प्रयास में है। आणि ते सामर्थ्य आपल्याला गुलाम बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। Praise the Lord। ये उस अवस्था से रोज हमें बचना है, आणि त्या अवस्थेपासून दररोज आपल्याला वाचायचंय। उसके लिए प्रभु ने हमें हर एक व्यक्ति के जीवन बिताने के लिए सामर्थ्य दिया करके अभी हमने वो मानो दुसरा पत्र बोला 4 वचन में बोला। आणि मग दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की प्रत्येक सामर्थ्यावर विजय प्राप्त करत आहे। आखिरी भाग वाचना, शेवटला भाग वाचा। जो संसार में बुरी अभिलाषा से होता है, हाँ, पूरी अभिलाषा से होती है, ईश्वरीय स्वभाव के संवादी हो जाओ। हाँ, मतलब उस सड़ाहट से जुड़कर, ताकि इनके द्वारा हाँ, तुम उस सड़ाहट से छूटकर हाँ, जो संसार में बुरी अभिलाषाओं से होती है, हाँ,
ईश्वरीय स्वभाव के संभागी। देखा, हम ईश्वरीय स्वभाव का सहभागी होने के लिए जो कुछ चाहिए प्रभु ने हमको दे दिया है। आणि ईश्वरी स्वभावाचे संभाग एवढ्याकरता आपल्याला जे काय पाहिजे ते प्रभूने आपल्याला दिलंय। सबको समझ में आ रहा है? आणि प्रत्येकाला ते समजत आहे ना? ये सब आत्मिक बात है ना। आणि प्रेम या सर्व आत्मिक गोष्टी आहे ना? आत्मिक जन को समझेगा आणि आत्मिक व्यक्तीच हे समजू शकेल। इसका नया जन्म नहीं हुआ, वो क्या बोल रहे हैं? आणि ज्याचा नवा जन्म नाही झाला त्याला काही समजणार नाही, तो म्हणले काय बोलताय? आपको भी समझ रहा है ना? आणि तुम्हाला पण समजत आहे ना? जो जिसको समझ में नहीं आ रहा ना, आणि ज्याला नाही समजत आहे ना, वो भी नया जन्म पाना, त्यांनी सुद्धा नवा जन्म प्राप्त करा। नया जन्म पाएगा तो आपको ये समझने के लिए आत्मा के द्वारा प्रभु सहायता करेगा। आणि नवा जन्म जर तुम्ही प्राप्त कराल तर मग आत्म्याच्या द्वारे समजण्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करेल। तो हमें रोज मानव उसकी पाप की सामर्थ्य से बचते हुए आगे बढ़ना है। आणि पापाच्या सामर्थ्यापासून वाचत आपल्याला पुढे जायचंय। अब एक दिन हम इस पाप का उपस्थिति से बच जाएगा। आणि मग एक दिवस पापाच्या उपस्थितीमधून आपण वाचून जाऊ। इसके बाद कभी भी पाप हमारे पीछे नहीं लग सकता। आणि मग त्याच्यानंतर पाप कधीही आपल्यावर राज्य करणार नाही। तो इसका मतलब क्या है कि हमको एक, इसलिए ये अनुभव में चलने वाला व्यक्ति यदि भी मर भी जाता है, आणि अशा प्रकारच्या अनुभवामध्ये चालणारा व्यक्ती जर मेला तरी वो मृत्यू को सामान्य मृत्यू नहीं बोलता। आणि त्याचं मरण साधारण मरण नाही म्हटलं जात। 116 का 15 आणि स्तोत्र 116 त्याचं 15 वचन। यहोवा के भक्तों की मृत्यु उसकी दृष्टि में अनमोल है। क्या बोलता है? अनमोल या मूल्यवान, बहुत ही मूल्यवान। आणि यहोवाचा जो भक्त आहे त्याच्या मरण परमेश्वराच्या दृष्टीने मूल्यवान आहे। जैसा यहाँ पर जो बहुमूल्य जो पद इस्तेमाल किया, आणि बहुमूल्य हा जो शब्द प्रयोग केला आहे, यहाँ पर भी वही पद है आणि या ठिकाणी सुद्धा तोच शब्द आहे। भक्त जब मरेगा, इस रीति में एक सच्चा जीवन बिताने वाला भक्त जब मरेगा, आणि अशा प्रकारचं एक विश्वासाचं जीवन भक्त जगत एक भक्त ज्या वेळेला मरेल, वो उसका मृत्यू प्रभु के लिए मूल्यवान है आणि त्याचं मरण प्रभू करता बहुमूल्य आहे। बहुत बड़ी बात है ना। आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। सिर्फ हमारा ये छोटा सा जीवन में हमें सावधान रहना। आणि म्हणूनच प्रियानो आपण या छोट्याशा आयुष्यामध्ये सावध राहा। एक बड़ा मूल्यवान बात मैं आपको याद दिलाना चाहूँगा। आणि एक मूल्यवान गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो। पहला पत्रोस 3 अध्याय का 3-4 वचन। पहिले पेत्र त्याचा 3 अध्याय 3 आणि 4 वचन। तुम्हारा श्रृंगार दिखावटी न हो, अर्थात बाल गूंथना और सोने के गहने या भांति भांति के कपड़े पहनना, वरन तुम्हारा छिपा हुआ और गुप्त मनुष्यत्व, नम्रता और मन की चिंता की अविनाशी सजावट से सुसज्जित रहे, क्योंकि परमेश्वर की दृष्टि में इसका मूल्य बड़ा है। इसका मतलब क्या है कि इस साल का हमारा मानव वजन कौन सा है? ये जो कोमलता प्रभु का दृष्टि में क्या है? आणि जी कोमलता आहे ती प्रभूच्या दृष्टीने काय आहे? बहुमूल्य। आणि ती बहुमूल्य आहे। वो अनुभव में आने के लिए प्रभु अनेक भक्तों से चाहता है, आणि त्या अनुभवामध्ये यावं असं प्रभूची भक्तांपासून अपेक्षा आहे। तो इसलिए एक सच्चा भक्त को एक अच्छा मृत्यू मिलने का प्रबंध प्रभु ने किया है। आणि एका भक्ताला चांगलं मरण यायची योजना जी आहे ती प्रभूने केली आहे। अभी उसका प्रायोगिक जीवन का बहुमूल्य बात आपको समझाएगा, आणि त्याच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून सांगेल। वो समझने से पहले होमवर्क रूम में वो भाग आपको दे देता, आणि ते समजण्याच्या अगोदर गृहपाठ म्हणून तुम्हाला एक भाग देतो। आज पढ़ा हुआ भाग है, आज वाचलेला भाग आहे। अभी हमने दूसरा पत्रोस पहला अध्याय का बहुत जल्दी में 1 से 4 तक की बोला, आणि खूप पटापट आपण दुसरे पेत्र पहिला अध्याय 1 ते 4 वचनच बघितलं। अभी 5 वचन से 11 वचन तक 11 बार पढ़कर क्या रहा, आणि 5 वचनापासून 11 वचनापर्यंत 11 वेळा वाचून या, क्योंकि कितना भी और पढ़ेगा तो भी कम नहीं होगा। आणि किती वेळा जरी वाचलं तरी कमीच राहील। वो समझना बहुत जरूरी बात है, आणि ते समजणं खूप गरजेचं आहे, क्योंकि हम इस दुनिया में मर करके स्वर्ग में प्रवेश करने के समय में बड़े आदर के साथ प्रवेश करने वाला प्रबंध प्रभु ने किया हुआ है। आणि आपण या जगात आपण मेल्यानंतर स्वर्गामध्ये प्रवेश होण्याकरता प्रभूने खूप आदरासह प्रवेश होण्याकरता प्रभूने खूप चांगली योजना बनवून ठेवली आहे। अभी आपको मालूम है ये काल में नहीं तो वर्ल्ड मानव कप में कोई ऐसा कुछ बातों में मानव विजयी होकर के आने वालों को अपना देश के लोग क्या करते हैं, बड़े आदर के साथ स्वागत करते हैं।
आणि आंतरराष्ट्रीय एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर ती टीम ज्या वेळेला पुन्हा त्या देशामध्ये जातं त्यावेळेला त्यांचं स्वागत करण्याकरता खूपच चांगल्या प्रकारचा प्रबंध केला जातो। है ना? ऐसा हम हर एक इंडिविजुअल को बड़े आदर के साथ स्वर्ग स्वागत करने वाले एक दिन भविष्य में है। आणि अशा प्रकारे आपला प्रत्येक जो विश्वासणारा स्वर्गामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला त्याचा प्रवेशाच्या वेळेला खूप चांगल्या प्रकारची योजना प्रभूने करून ठेवली आहे। आप क्या चाहता? तुमची काय इच्छा आहे? आप जाने के लिए कोई गाली भी नहीं, कुछ भी नहीं, दादाजी नहीं बेटा और दो और बजा करके स्वर्ग का तुमकी कैसे रहेगा, है ना? ऐसा बड़ा अभी हम लोग भावना नहीं कर सकता। ऐसा बड़े आदर के साथ वहां पर वचन में लिखा है तो उसका मतलब हम लोग तो सोचने से बढ़कर बहुत बड़ी बात है। आणि मग वचनामध्ये हे सर्व काही लिहिलेलं आहे तर आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठं आहे, है ना? अभी मतलब अपना कोई भी ऐसा विजय पा करके आता ना उनको विजयी हुआ सुनने से इतनी रात को कितना फटका होता। आणि मग कोणाला विजय मिळाला तर त्यांना तिकडे विजय मिळाला म्हणून इथं किती रात्रभर फटाके फोडतात। परंतु डेली वो व्यक्ति का जब आगमन में कैसा मैक्सिमम है ना कैसा कैसे सम्मान करता है ना, ये उससे भी बढ़कर के बात है। हम लोग जब स्वर्ग में जब आता है ना ये वजन कोई छोटी बात नहीं, बड़े आदर के साथ बाइबल का वजन कहता है बड़े आदर के साथ हम स्वागत किया जाएगा। तो आदर पाने के लिए कौन पाएगा ये भी जानना ये कोई मुश्किल की बात नहीं, प्रयोग बहुत सरल बात है। आप पढ़कर देखना और आपको मैं कल समझाऊंगा, आपको समझ में आएगा। अरे इतना सरल है लेकिन हमने अभी तक नहीं समझा था, परंतु अपन भी वो पाएंगे, वो निर्णय में चल पाएगा। आणि मग स्वर्गामध्ये ज्या वेळेला आपला प्रवेश होईल त्यावेळेला किती आदरासह तो प्रवेश होणार आहे हे तुम्ही समजून घ्या। हे समजण्याकरता कठीण नाही, ज्या वेळेला तुम्ही वचन आत्म्यामध्ये वाचाल त्यावेळेला निश्चितच तुम्हाला हे समजेल आणि नाही समजलं तर मी उद्या चांगल्या प्रकारे समजून सांगेल। अभी हम बैठा हुआ हम सब लोग मानव प्रेरितों की ऐसा मूल्यवान विश्वास पाया बनोगे। आणि आपण या ठिकाणी जे बसलेले प्रेषितांप्रमाणे बहुमूल्य विश्वास प्राप्त केलेले आहोत, क्योंकि इसलिए उदार हुआ आणि म्हणूनच तारण झालं। उदार पाया हुआ हर एक लोगों को वो बहुमूल्य विश्वास मिल चुका है आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येकाला तो बहुमूल्य विश्वास भेटलेला आहे। उदार नहीं हुआ तो वो विश्वास नहीं मिला, आणि तारण नाही झालं तर तो विश्वास नाही भेटला। उदार पाया हुआ लोगों को विश्वास मिल चुका है आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना तो विश्वास मिळालेला आहे। अभी उनके लिए अगला कदम में स्वर्ग में स्वागत करने वाला बड़ी बात है। आणि पुढचा जो पाऊल आहे स्वर्गामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे। ये सब जानना चाहिए था आणि हे सगळं जाणलं पाहिजे है ना। मानव हमने कई रीति में ऊपर से जाना लेकिन थोड़ा अंदर से भी जाने, आणि पुष्कळ रीतीने आपण वरवर बघितलं, आपण उद्या आतमधून पण बघणार आहोत। तो मैं चाहता हूँ आप लोग सब लोग उस दिन स्वर्ग में बड़े आदर के साथ बहुत बड़े आदर के साथ एक एक जन आपको लगेगा ना हम लोग भावना नहीं कर सकता लेकिन प्रभु का वचन सच्चा है वो पूरा हो जाएगा। आणि आपण कल्पना नाही करू शकत पण देवाचं वचन सत्य आहे ते पूर्ण होईल। तो प्रभु सबको आशीष दे। आणि प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देव। प्रभु को महिमा दे। प्रभूला गौरव मिळो। आमेन। आमेन।